मला एक आर्टिकल लिहायचं आहे महाराष्ट्राच्या अशा एका राजनेत्यावर ज्याने शेतकऱ्यासाठी पूर्ण ताकदीने काम केले. असं कोण आहे ज्याने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या? दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून आज पूर्ण भारत देश ज्यांच्याकडे गौरवाने पाहतो. कृषी क्षेत्रातील यांच्या कामगिरीबद्दल संयुक्त पुरोगामी सरकारने शेवटच्या बैठकीत अभिनंदनपर प्रस्ताव मांडला. केंद्रीय कृषी मंत्री असताना यांनी मठाडी मंडळावरचा 248 कोटींचा आयकर माफ करून घेतला. कृषी मंत्री झाल्याबरोबर यांनी शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केलं. 3,69,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी सर्वप्रथम याच महान व्यक्तींनी दिली. शेती कर्जावर 12% व्याजदर यांनी टप्प्याटप्प्याने 4% आणला. गहू आणि तांदूळाच्या उत्पादनात भारताने जी यशस्वी झेप घेतली ती यांच्याच अथक प्रयत्नामुळे. यांनी आपले कार्य इथेच थांबू नाही दिले. दिल्लीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन ॲग्रिकल्चर अँड ॲग्रोबेस्ड इंडस्ट्रीज या संस्थेच्या उभारणीतही पुढाकार घेतला. कृषी क्षेत्रातच नाही तर त्यांनी प्रत्येकच क्षेत्रात आपले वर्चस्व गाजविले. हे महाराष्ट्राचे सौभाग्य आहे की असा एक चळवळीचा राजनेता आपल्याला लाभला. 80च्या वयातही त्यांनी हे दाखवून दिले की एज डझंट मॅटर बट पॅशन फॉर वर्क डज मॅटर्स. त्यांच्या या पावन कर्मामुळे आज बहुतांश शेतकरी सुखाचे जीवन जगत आहे. ना यश अपयशाची चिंता, ना प्रकृतीची, ना संकटांची. त्यांना माहीत आहे फक्त आणि फक्त लोकसेवा, देशसेवा. लोकांमध्ये राहून सतत लोकांसाठी धडपडणारा, लोकांना घडविणारा, एक थक्क करणारा प्रवास. अनेक नाट्यमय घडामोडींनी, अनेक विक्रमांनी आणि अनेक विजयांनी सजलेला हा प्रवास आताही सुरू आहे. आणि अशाच या महान राजनेत्याचे नाव आहे शरदचंद्र पवार साहेब.